स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आज आपण सोयाबीनचे 65 बनवूया. घरात जे पदार्थ आहेत ते घालून आपण झटपट सोयाबीनचे 65 बनवूया. त्यासाठी मी सोयाबीन 10 मिनिटं गरम पाण्यात भिजत घातले होते. दही घेतले, कॉर्नफ्लॉवर घेतले, तांदळाचं पीठ घेतले, थोडंसं अद्रक लसूण पेस्ट घेतल्या, लिंबूचा रस घेतलाय थोडा, हिरवी मिरची घेतली तिखटासाठी, कढीपत्ता घेतलाय आणि लाल तिखट घेतलंय. नंतर मी हे चिकन 65 मसाला घेतलाय थोडासा. कोण नॉनव्हेज खाणार असलं तर अंडही घालू शकताय तुम्ही, पण आम्ही नॉनव्हेज जास्त खात नाही. मुलं खातात पण आम्ही नाही खात, त्यामुळे मी अंड नाही घालणार. आणि कढई तापाय ठेवूया. आता तेल तापवत ठेवूया आणि नंतर मॅरिनेट करून घेऊया. तेल तापाय ठेवूया. आता तेल पण तोपर्यंत गरम होईल. 10-15 मिनिटं हे जे सोयाबीन भिजत घातलेत ते आता पिळून घ्यायचं आपण पाण्यातनं, कारण का तर ते पाणी नाही राहिलं पाहिजे ह्याच्यामध्ये. गरम पाण्यात घातलेलं मी. आता हे पूर्ण पाण्यातनं पिळून घेतलंय मी. पिळून घेतलंय. आता मॅरिनेट करायसाठी दही घालूया. 1 वाटी दही घेतलंय. नंतर अद्रक लसूण पेस्ट घेतली. हिरवी मिरची पण घेतल्या थोडीशी. तांदळाचं पीठ मी मिक्सरला थोडंसं भरडं वाटलंय, त्यामुळं ते बारीक वाटल्यानंतर ना जास्त हे होते. जरासं जाड ठेवायचं मिक्सरला घरीच करून. कॉर्नफ्लॉवर घालूया, थोडं घालूया, लागलं तर वरून घालूया. आणि लाल तिखट, जसं आपल्याला तिखट पाहिजे तसं. 2-3 चमचे लाल तिखट घातले. काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, त्यामुळे एवढी तिखट नाही. थोडासा कढीपत्ता ह्याच्यात घातलाय. थोडंसं मीठ घालूया. आणि हे जे चिकन 65 मसाला आहे ना, हा पण घालायचा. ह्यानं टेस्ट येते व्यवस्थित. जर आपल्याकडे ते नसेल तर आपण धनिया पावडर, जिरा पावडर वगैरे घालू शकताय तुम्ही. आणि आता हे मिक्स करून पूर्ण हातानं लिंबूचा रस घालायचा आहे. आता ह्याच्यामध्ये सोयाबीन टाकूया. ह्यामध्ये अंड घातलं तर छान लागतं. जे तुम्हाला आवडेल तसं घालायचं. अंड टाकूनही करून बघा, मस्त होईल. हे मॅरिनेट करून ठेवू शकताय तुम्ही. मी नाही ठेवलं, मी फक्त सोयाबीन 15 मिनिटं भिजत घातलेली. मी हे ब्रेड असेल तर ठीक आहे, ब्रेड नसेल तर टोस्ट असतात ना घरी, ते मिक्सरला 2 बारीक करून घेतल्यात. ह्यानं म्हणजे क्रिस्पीपणा येतो म्हणून घालणार आहे.
ब्रेड असला तरी चालतो, ब्रेड नव्हता, मी टोस्ट घेतल्यात. आता आपण बघूया तेल तापलंय का. एक टाकून तेल गरम झाले. आता आपण हे टाकून घेऊया. टाकेपर्यंत गॅस स्लो करायचा. व्यवस्थित आता तळून घ्यायचं लो गॅसवर. जास्त मोठा पण गॅस करायचा नाही, वरून परततात आपण तळत नव्हते. कढीपत्ता पण टाकलाय मी थोडासा तळताना. आपलं हे सोयाबीनचं 65 तळून झालंय. अजून थोडा वेळ तळायचं. चिकनपेक्षाही भारी लागते हे. जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी भारी आहे. आणि प्रोटीनही असतं सोयाबीनमध्ये. आता तळून तयार झाले असं. आता काढून घेऊया आपण. आपली रेसिपी आता तयार झाली आहे. या अशा पद्धतीनं खाण्यासाठी तयार झाली आहे. वरून थोडंसं कांदा, कोथिंबीर. तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला, झटपट सोयाबीन 65 कसं वाटलं ते सांगा. आणि सॉस बरोबर खावा किंवा असंही खाऊ शकता. कसं वाटली रेसिपी ते सांगा. झटपट बनवून पहा कशी लागते ती, आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी. आणि रेसिपी आवडली असली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.